ख्रिस्तात माझ्या भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला सलाम. एक छोटंसं वचन मी तुमच्यासाठी सांगणार आहे. पहिले करीन 3:16 सांगितले की तुम्ही देवाचे मंदिर आहे आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही. काय हेच देवाचं मंदिर बनते जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो. कारण येशू 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये होता त्यावेळेस लोक येशूच्या पाठीमागं पळायचे. येशू डोंगराकडे गेला तर लोक डोंगराकडे जायचे. येशू गावात गेला तर लोक गावात जायचे. कशासाठी? बरं व्हायसाठी. आणि जे लोक येशूच्या पाठीमागे गेले ते बरे झाले. त्यांना आरोग्य, बरकत, शांती चट भेटायची. आज त्या येशूचा आत्मा एखाद्या पास्टरमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असला तर त्या व्यक्तीकडे पण लोक पळतात. जर पवित्र आत्मा पंजाबच्या पास्टरमध्ये असला तर लोक पंजाबकडे पळतात. बंबईच्या पास्टरमध्ये असलं बंबईकडे पळतात. तसंच लोक तुमच्या पाठीमागं पळतील. जर येशू तुमच्या संगती चालला, येशूचा आत्मा तुमच्या संगती असला तर ऑटोमॅटिक लोक तुमच्या पाठीमागे येतील. तुम्ही पिंपळगावला गेलं तर पिंपळगावला लोक येतील. चंदनजिऱ्याकडे गेलं तर चंदनजिऱ्याकडे लोक येतील. तुम्ही बंबईला, दिल्लीला गेले तर लोक तिकडे येतील. कशासाठी? आरोग्य, बरकत भेटण्यासाठी, शांती, आनंद भेटण्यासाठी. कारण येशूच्या चरणामध्ये आनंद, शांती, बरकत सर्व काही आहे. म्हणून येशू जर तुम्ही सर्व संघ असला तर सर्व काही तुमच्यासोबत असल्यासारखं तुम्ही महसूस करताल. देव आप करो या छोटंसं वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. बाबा अँड गॉड ब्लेस यू मोर मच.